सकाळी सकाळी घराची ही अशी काहीशी अवस्था. वरती कपडे जे सुकत घातले होते ना काल, मी कम्प्लिटली विसरून गेले होते की कपडे मला घेऊन यायचे, आणि ते मी सकाळी घेऊन आले. तो हा पसारा इथं पडलेला आहे, तर तोच मला क्लीन करायचा आहे. आणि ह्याची स्टार्टिंग, आजच्या कामांची सुरुवात म्हणजे ती ह्या कपड्यांपासून मी करणार आहे. ते सगळे क्लीन वगैरे करून घेते. आणि घरातला मेन म्हणजे जो बेड आहे ना, तर तिथं सुद्धा मला आज क्लीन करायचं आहे. तसं तुम्हाला मी पुढे दाखवेलच, पण आत्ता सध्या माझी कामाची सुरुवात मी करते ह्या हॉलपासनं. आणि हा चकाचक झालेला हॉलसुद्धा तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर ना, हे काल जे होळिका दहन केलेलं ना मी, तर त्याचं पण इथं ना असा सायकल वगैरे, नंतर ना हे ट्रायपॉड वगैरे ठेवून दिलेलं आहे. इतकी छोटीशी ही माझी गॅलरी आहे. आणि जास्त काही सामान वगैरे इथं बसत नाही, फक्त थोडंसं मी काल होळी केली ना, तर त्यासाठीच आहे ना थोडंसं इकडं तिकडे वस्तू ठेवून दिल त्या, ज्या ह्या गाड्या वगैरे मी हॉलमध्ये ठेवलेल्या होत्या. आणि इथंही छान होळी सेलिब्रेशन केलं. त्याच्यानंतर ना हा माझा आता सकाळचा लुक असा काहीसा आहे, तर तो मला क्लीन करून घ्यायचा आहे. खरं तर आज आहे, आज काय आहे, आज थांबा तुम्हाला दाखवते आज काय आहे. आज 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 हां आज आहे खंडग्रास चंद्रग्रहण. म्हणून खूप सारे जण असं म्हणत होते की आपण बाहेर नाही पडायचं, कामं नाही करायची, हे ते. पण हा जो काही पसारा आहे तो मला तरी वाटते की पहिल्यांदा क्लीन करूनच घेतला पाहिजे, कारण की खूप जास्त खराब आहे. किचनची सुद्धा हालत अशी काहीशी आहे, कारण की खूप मोठी मोठी कारणं आहे खरं तर यामागे. सोडा. तर ही रूम थोडीशी बरी आहे, फक्त इथं थोडासा पसारा आहे. बाकी इकडं देवघर वगैरे आहे, तर ते सुद्धा मला क्लीन करायचंय म्हणजे ही जी क्लिनिंग. आज सकाळची ना ही गोष्ट तुम्हाला दाखवायची की रिवने रडून रडून आमच्याकडनं ही गोष्ट घेतली. म्हणजे घरात बिलकुलही टोस्ट वगैरे नव्हती, पण त्याने ना नाही रडून रडून हट्ट केला की मला टोस्ट पाहिजे, आणि टोस्ट घेऊन दिली. आणि त्याने खाल्ल्या तर काय 2-1 खाल्ल्या बहुतेक, आणि बाकी ह्या अशा काही याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. म्हणून मला माहिती त्याला जास्त काही आवडत नाही, थोडंच खाणं असतं. पण त्याचा हा पसारा त्याने असं काहीसा करून ठेवलेला आहे, तर तो सुद्धा मला पहिले क्लीन करायचा आहे. रियांचं हे नेहमीच असं असतं, आता आजारी आहे म्हणून ओके, बट बघतेच त्याच्याकडे थोडीशी. मला दाखवल्याप्रमाणे ना मी हॉल आणि किचन नाही, हॉल आणि गॅलरी आवरून घेतली. आणि तिथं काय केलं, इथला जो पसारा आहे ना तो सगळा परत तिथं शिफ्ट केला आहे, कारण की मला आज आहे ना हे बेडरूम आहे ना हे क्लीन करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इकडे इतका पसारा झाला आहे. आणि आता लवकरच रिया आणि ईशानला सुद्धा सुट्ट्या लागतील, आणि मग गावी जाणार आहे, तर हा सगळा पसारा मी ना आवरून घेते. खरं तर नव्हतं इतका, पण या 2 दिवसात थोडंसं मी शूट वगैरे केलं, आणि त्यानंतर इतका सारा पसारा झाला आहे. पहिला तो आवरून घेते. आणि बेडखाली सुद्धा खूप जास्त हा असा पसारा आहे. सगळे बॉक्स वगैरे असे ठेवलेले आहेत, तर ते मला छान असे रिअरेंज करायचे. पाहूया मी कसे करते आणि किती वेळ लागतोय, कारण की अजून रिव तर बाथरूममध्ये खेळतोय पाणी. तर चला म्हटलं थोडासा वेळ आहे मला, तर मी फटाफट आवरून घेते. किचनचं सुद्धा तिकडं दिसत असेल तुम्हाला, थोडंसं अस्ताव्यस्तच आहे, ते सुद्धा आवरायचं आहे. मी फक्त हॉल आणि जे काय गॅलरी होती ती छान क्लीन केली आहे. आणि नंतर ना आली ह्या बेडरूममध्ये. गाड्यांचा पण आवाज येतोय, रोड जवळच आहे, म्हणून मी ना कधी नेहमी व्हॉइस ओव्हरच करत असते, कधी अशी कॅमेऱ्यासमोर बोलली नाही. पण आहे ना आत्ता हा मला पसारा आवरायचा आहे, आणि मी तो कसा नीट व्यवस्थित ठेवते, कारण की मग गावी गेलं की परत खूप जास्त डस्ट होऊन जाईल. म्हणून म्हटलं रोज एक कोपरा तरी मी आता ना क्लीन करणार आहे गावी जाण्याच्या अगोदर. म्हणून आज स्टार्ट केले ह्या बेडपासनं, कारण की भरपूर हा जो दिसतोय तोच पसारा मला छान असा क्लीन करून ठेवायचा आहे. जे ते ज्या त्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. जरा छान होईल, मग मला सुद्धा बरं वाटेल, कारण की खूप जास्त अस्ताव्यस्त झालेला हा पसारा. बघू आता मी कसा क्लीन करते. आणि शेवटी फायनल लुक आज तर तुम्हाला दाखवणार आहे. नेहमी म्हणते मी दाखवते, आणि खरंच माझ्याच्याकडे ते राहून जातं, कारण की इतकी थकून जाते ना, मग तो शेवटी जो काय असतो ना फायनल लुक माझा राहून जातो. सुरुवात करणार आहे मी ह्या कोपऱ्यापासनं. पाहूयात मी कसं क्लीन करते, कारण की हे ज्वेलरी वगैरे व्यवस्थित पहिल्यांदा ठेवून दिलं ना, मग मला बाकीचं इकडचं व्यवस्थित सामान काढता येईल, आणि तिथं सुद्धा ते छान व्यवस्थित रिअरेंज करता येईल. काय मेक ओव्हर असा नाही आहे, फक्त रिअरेंज करायचं, मला सामान व्यवस्थित ठेवायचं, हाच एक मोटो आहे या व्हिडिओ मागचा.
सापडली ती घालून घेते. एवढी रिव पाणी पिऊ नको. तिथं घे रिव जवळ असेल तो. तर हे सगळ्या रांगोळ्या आणि इतकी जास्त अशी डस्ट तिथं झाली. हे सगळं मला आता क्लीन करायचंय. पाहूया कसं कसं करते मी. खरं तर सुचतच नव्हतं की कुठून सुरुवात करू, काय क्लीन करू. पहिले बेड खाली तो रांगोळ्यांचा तुम्ही पसारा आता पाहिलाच. आणि एवढी डस्ट होती ना त्याच्यावरती जमा झालेली. बाजूलाच रोड असल्यामुळं आणि विंडो कंटिन्युअस ओपनच असते, त्यामुळं कदाचित भरपूर जास्त डस्ट आहे ना या विंडोतून येते. भलेही आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, आपण घर कितीही वरवर स्वच्छ करायचा प्रयत्न केला ना तरी आतमध्ये म्हणजे बेड खाली वगैरे ह्या अशा डस्ट आहे ना एकावर एक थर असे जमाच होत असतात. आता ह्या विंडोवरती पण येऊन भरपूर जास्त डस्ट होती, ती सुद्धा मला क्लीन करायची होती. म्हणून एकदम मी वरती वगैरे चढून त्या पूर्ण जे आडवे वगैरे गज आहे ना तर ते छान असे क्लीन करून घेतले, जेणेकरून जास्त असं नेहमी नेहमी होत नाही. जेव्हा कधी क्लिनिंग करायला घेतो आपण तर त्यावेळेस व्यवस्थितच होऊन जाते. बाहेर तर इतकं जास्त ऊन होतं ना, खूप जास्त ऊन होतं. बाहेर तर इतकं जास्त ऊन होतं, चला म्हटलं आता उन्हाकडं पाहण्यात काहीही अर्थ नाही. आपण आपलं काम फटाफट करून घेतलं पाहिजे. हा जो बॉक्स होता ना, तो टीव्हीचा बॉक्स बरेच आता 2-1 वर्ष झाले असतील असाच बेडखाली पडून होता. तर त्याला म्हटलं बाहेर काढूया. तसंही त्याचा काय यूज होणार आहे, काय नाही माहीत नाही. पण आता तरी माझी इच्छा नव्हती की त्याला बेडखाली ठेवायची. म्हणून मग आहे ना, तो पहिल्यांदा बाहेर काढला. तो छान क्लीन करून घेतला होता. हा कॅरम बोर्ड वगैरे मस्त क्लीन केला आणि त्याच्यावरती माझ्या ज्या काही रांगोळ्या आहेत ना, तर तुम्ही पाहू शकता इथं अशा मस्त अशा रिअरेंज करून ठेवल्या होत्या. म्हणजे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढ्या डब्यांमध्ये भरून आणि बाकी सगळं व्यवस्थित असं ठेवून दिलं होतं. बाकी एक बॉक्स होता जो की माझा DIY म्हणजेच ईशानचे काही हे असतील ॲक्टिव्हिटी वगैरे असतील तर त्यावेळेस यूज होत असतात त्या पेपर, तर ते त्या एका बॉक्समध्ये होते आणि बाकी ह्या इकडे दिसतंय त्या सगळ्या काही रांगोळ्या आहेत. तर हा बेड म्हणजे आता मी तिकडं सरकून घेते भिंतीच्या कडेला, जेणेकरून ते सगळं व्यवस्थित तिकडं राहील आणि जो काही पसारा आहे ना तो असा काहीसा खाली इथं मी सगळा ठेवलेला आहे. तर आजचा हा माझा मोठा टास्क होता. आता हा बेड तर माझा छान असा म्हणजे बेडच्या खालचं माझं छान आवरून झालं. 1 तास आहे ना झाल्यानंतर ना आवरून माझा इतकासा पसारा मी थोडासा असं नाही का जेवढा मला पॉसिबल होईल ना तेवढा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. आणि 1 तासानंतर ना घर असं काहीसं दिसते. आता ही रूम घर म्हणण्याऐवजी ही रूम. तर मला थोडासा पोछा वगैरे मारते. हे कपडे ठेवून द्यायचे ते पण मी ठेवणार आहे, पण बाकी अजून कपडे हॉलमधले ते सुद्धा आणते. हे सगळे ठेवून देते. तर तुम्हाला अजून थोड्या वेळाने परत एक दाखवते की घराची अवस्था. आता मी अजून त्याला मला अजून 1 तास आहे, तोपर्यंत मला आंघोळ करायची आणि घरातली राहिलेली ही छोटी मोठी क्लिनिंग करून घ्यायची जी मोठी मोठी होती. म्हणजे हात जो की बेडरूम मी आज क्लीन केलेला आहे तर तो बऱ्यापैकी झाला आहे, पण थोडाफार राहिला आहे. तर ते सगळं सामान व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि म्हणजे छोटं मोठं आता हे क्लिनिंग आहे ना तर हेच करून घ्यायचं आहे. इतका मोठा पसारा देऊन एक खेळतोय अजून. हे याचं चालू आहे ना खरे हवा भरायची. त्याला असं वाटतंय की तो बलून आहे आणि तो फुटणार आहे मोठा होऊन.
तर त्याचं फुकण्याचं काम इथं सुरू आहे. तर मी फटाफट क्लिनिंग करून घेते. तो खेळण्याच्या याच्यामध्ये आहे. त्याचा फ्रेंड पण मग अशा आलेला, तर त्याच्यासोबत तो थोडासा खेळला आणि आता तो गेल्यानंतर मग परत एकटा एकटा खेळायला लागलाय. ठीक आहे, मोबाईल पाहत म्हणत होता मोबाईल दे, पण परत एकदा विसरला आहे आणि त्याच्या नादी लागलाय आता त्या जी काय हॉट इयर बॅग आहे ना, तर तिच्या अशीच तो खेळायचं चाललंय त्याचं. खरं त्याची पण अंघोळ राहिली, माझी पण राहिली आहे. हीच काम आता फटाफट करून घेते आणि नंतर ना फायनल लुक सगळा दाखवते तुम्हाला. आणि हा व्हिडिओ मग त्यानंतर ना इथेच स्टॉपसुद्धा. आत्ताच माझं आवरून झालं आणि तुम्हाला दाखवते मी माझं घर आहे ना कसं कसं क्लीन केलं आहे. तर आत्ता थोडा हा बेडवरचा जर पसारा इग्नोर केला तर बाकी मग मी काय काय आवरलं ना ते दाखवते. मेन म्हणजे ही रूम होती आणि त्यातला पण मेन पार्ट म्हणजे हा बेडवरचा जो पसारा आहे ना तो राहिला आहे. पण ईशानचा माझा आता टायमिंग झाला आहे स्कूलला घ्यायचा, तर त्याला पहिले घेते आणि नंतर ना मग मी तो आवरणार आहे. पण पहिल्यांदा दाखवते तुम्हाला आतापर्यंत खूप जास्त भूक लागली होती म्हणून मग त्याने पनीर पराठा बनवायला सांगितला. तर आता सगळी हातात ती परत ती कामं सोडून दिली आणि आता ही पनीर पराठ्याची मी सगळी तयारी केली आणि तोच त्याला बनवून देणार आहे. चला भेटूया मग. बाहेर इतकं जास्त ऊन आहे ना, खूप जास्त ऊन आहे. हे सगळं ऊन आणि मग ही बेडरूम जी की मी आज आवरली आहे ती अशी काहीशी. आता बेडवरचा पसारा तुम्हाला दाखवत नाही, त्याच्यावर जरा असे कपडे आहेत. बाकी हे आत्तापर्यंत असं झालं आहे. आणि ही बेडरूम इथं पण थोडंसं त्या स्टडी टेबलवरचा थोडा पसारा इग्नोर केला तर मग हा सुद्धा असं व्यवस्थित आवरून घेतलं आहे. हा मधला पॅसेज, हे किचन. जस्ट लाईट आली आहे, लाईट पण नव्हती आज. मी ना ती विंडो ओपन ठेवली आहे कारण त्याचं थोडंसं हवा खेळते असावी. खरं तर मंकी खूप येतात म्हणून ठेवत नाही, पण आज जरा क्लिनिंग केलं तर ती सुद्धा ठेवलेली आहे. हा झाला बेडरूम. त्यानंतर ना हॉलची कंडिशन ही अशी काहीशी आहे कारण की आफ्टर बिफोर तुम्ही पाहू शकता. मग अशी किती बेकार होता आणि आता हे असं काहीचं. गॅलरी पण ही अशी काहीशी. आता बरेचसे खेळणे वगैरे आहे गॅलरीमध्ये, त्याच्यामुळे जास्त काही स्पेस नाही आहे. वरती कपडे पण टाकलेले आहे. पण हे असं काहीचं घर मी सजवलेलं आहे. सजवलं नाही पण क्लीन केलेलं आहे. चलो, हे होळी स्पेशल थोडंसं काल डेकोरेशन केलेलं ते सुद्धा मी तसंच ठेवलं आहे. आणि असा काहीसा लुक किचनचा आहे. पनीर बनवलं आज, चपाती आणि इथं दूध तापून ठेवलंय. घर असं आवरून घेतलंय ना. आता आम्हाला जायचंय थोड्याच वेळात बाहेर, ती म्हणजे रिऊ आणि ईशानची पिचकारी घ्यायला. आजचा हा व्लॉग मी येथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.